नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? थंडी पडतीच आहे, पण शाळेमध्ये स्नेहसंमेलन त्याला गॅदरिंग म्हणतात ना, चालू आहे. कोणी नाचत भाग घेतं, कोणी नाटकात घेतं, कोणी गाण्यात घेतं. तुम्ही कशामध्ये घेतलाय बालमित्रांनो? मस्त मज्जा करायची हा. हे आजीला फार आवडतं मुलांचं कौतुक करायला. मुलांनो, आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज माझ्या गोष्टीचं नाव आहे शिंगरोबा. मुलांनो, मी जी गोष्ट सांगते की नाही, ती 1853 सालची आहे बर का. जुन्या गोष्टी आपल्याला माहीतच असाव्यात, कारण सगळ्या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकात येत नाहीत. काही गोष्टी आपल्याला अशा ह्याच्यातनं समजतात, टीव्ही मधनं, दूरदर्शनवरनं, मोबाईलवरनं, रेडिओवरनं, आकाशवाणीवरनं समजतात बर का. तशीच मला एक समजलेली गोष्ट आहे शिंगरोबा. 1853 साली मुंबईला आणि पुण्याला जोडणारा महामार्गच नव्हता. तिकडून घोड्यावरनं वगैरे यायला लागायचं की नाही, तो महामार्गच नव्हता. कुठलंही वाहनच येत नव्हतं तिथून. मग त्या इंग्रजांना ना व्यापार करायला कठीण जायचं. मग त्यांनी विचार केला की आपण की नाही मुंबई पुणे महामार्ग करायचा, म्हणजे आपल्याला व्यापाराला सोपं जाईल. म्हणून त्यांनी अनेक इंग्रजांना, अनेक इंजिनियर लोकांना आणलं बरं का. आणि तिथे कसा महामार्ग करायचा हे शोधत होते. परंतु त्यांना तो महामार्ग सुचतच नव्हता कसा काढायचा. कारण अडथळा कशाचा होता? सह्याद्री पर्वताचा तो डोंगर होता की नाही, त्याचा अडथळा होता. आणि तो डोंगरातनं कसा काय मग आपण मार्ग काढायचा, मग हेच कोणाला कळत नव्हतं. तर तिथे की नाही खूप मेंढपाळ राहत असायचे बर का. तर एक मेंढपाळ की नाही असा तो जात असतो, आणि तिकडे सगळे इंग्रज घोड्यावर नाही येत असतात. कुणी इकडं बघतो, कुणी तिकडं बघतो, इंजिनियर बर का. तर ते त्या शिंगरोबा असतो, तो त्या त्या धनगराचं नाव असतं शिंगरोबा. तर तो तिथून जात असतो ना, तर तो एक अधिकारी येतो आणि त्या शिंगरोबाला विचारतो की काय हो म्हणे, इकडे म्हणजे आम्हाला महामार्ग काढायचा आहे, पण आम्हाला सुचतच नाही कुठून काढायचं ते. तर इतके वर्षानुवर्ष, बरेच वर्ष ते प्रयत्न करत होते, पण त्यांना काही कळतच नव्हतं की कुठून मार्ग काढायचा. त्यांना तो अडथळा होता की नाही, ते घाटाचा, सह्याद्री घाट होता, तिथून त्याचा अडथळा होता. तर मग तो शिंगरो म्हटला, अरे एवढंच होय. कारण तो सह्याद्रीचा घाट म्हणजे जणू काही शिंगरोबाच्या घराचं अंगणच होतं. कारण शिंगरोबाला सह्याद्रीच्या घाटातला काना आणि कोपरा माहित होता बरं का मुलांनो. मग त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला एका क्षणात सांगितलं की कसं, कुठून कसं जायचं, कुठं कसं जायचं. मग त्या इंग्रज अधिकाऱ्याला खूप आनंद होतो बरं का. आणि आनंद झाल्यानंतर त्यांनी मग त्या पद्धतीने तो महामार्ग काढला. मुंबई पुणे, पुणे मुंबई असा महामार्ग काढला बर का, तो जुना महामार्ग. पण काय झालं, तो महामार्ग काढल्यावर इंग्रजांना खूप फायदा व्हायला लागला. मग त्यांनी शिंगरोबाला गाठलं आणि शिंगरोबाला विचारलं की ओ धनगर, इकडे या. तुमचं नाव शिंगरोबा आहे ना, तर मला सांगा तुम्ही की तुम्ही मला मार्ग दाखवला. आमचे इंजिनियर इतके प्रयत्न करत होते, पण कोणालाच काही कळत नव्हतं, पण तुम्ही आम्हाला मार्ग एका क्षणात दाखवला, तर तुम्हाला काय बक्षीस देऊ. त्या इंग्रज अधिकाऱ्याला वाटलं हा काय मागणार, घर मागल, दार मागल, गाडी मागेल, पैसा मागेल. म्हणून त्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही संकोच करू नका, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा, आम्ही तुम्हाला देऊ. शिंगरोबानी त्या अधिकाऱ्याकडे नजर रोखून पाहिलं, तू देणार आहेस का मला मी मागल ते. तर म्हटला हो. तर म्हणे देणार असलास तर माझ्या देशातनं चालता हो. असं म्हटल्यानंतर तो अधिकारी एकदम थक्कच झाला. त्याचा दुखावला गेला युगो. त्याचा युगो दुखावला गेल्यावर त्याने रागाने कटाक्ष टाकला त्या शिंगरोबाकडे आणि म्हणे मला चालतं व्हायला सांगतो काय. म्हणून त्यांनी पिस्तूल काढली, शिंगरोबावर धडाधड धडाधड गोळ्या मारल्या आणि शिंगरोबा तिथेच गतप्राण झाले. ते असे शौर्य होते त्यांच्या अंगात. त्यांनी देशासाठी बलिदान दिलं. त्यांची देशावर इतकी श्रद्धा होती बरं का मुलांनो. अशी देशाबद्दल श्रद्धा प्रत्येक माणसाच्या अंगी असायला पाहिजे. आपल्याला काही मिळालं नाही तरी चालेल, पण आपल्या देशाचं रक्षण झालं पाहिजे. कुणीतरी आपलं लाडी लुचपत करतं, हे देतं ते मतदानासाठी 500-500 रुपये, 1000-1000 रुपये वाटतात. आपण ते घ्यायचेच नाही. आपल्या देशासाठी आपण बलिदान दिलं पाहिजे. आपल्या देशाबद्दल श्रद्धा पाहिजे.
बरं का. आणि मग काय झालं, इथून पुढे खरी गोष्ट सुरू होती बरं का मुलांना. मग शिंगरोबाला मारलं ना, तर सगळ्या धनगरांना खूप वाईट वाटलं. पण शिंगरोबा तो देवानी नाही नेलं त्याला, ह्यांनी मारलं की नाही. मग शिंगरोबाचा आत्मा तिथेच फिरत राहिला त्या घाटामध्ये. आणि जेव्हा तो मार्ग त्यांनी तयार केला की नाही, तर त्या मार्गावर प्रत्येक वेळेला अपघात होत होता. कोणाची गाडी बंद पडत होती, कोणाचा ऍक्सिडेंट होत होता, कोणी मरत होता. मग धनगरांनी काय केलं, त्या शिंगरोबाची शांती केली आणि तिथं एक मंदिर बांधलं. बघा, तुम्ही पुण्यावरनं मुंबईला जाताना आणि मुंबईवरनं पुण्याला येताना तुम्हाला रस्त्यामध्ये त्या घाटामध्ये एक मंदिर दिसतं. पण तुम्ही कधी बघितलंय का ते मंदिर कोणाचं आहे? ते मंदिर आहे शिंगरोबाचं. आणि शिंगरोबाला मग लोक नमस्कार करतात गाडीतनं, आणि असा 1 रुपया फेकतात त्याच्या मंदिराजवळ. ते 1 रुपयाचं नाणं म्हणजे शिंगरोबाबद्दल श्रद्धा असती. आपण मनोभावे त्याला नमस्कार केला पाहिजे. आणि त्या दिवसापासनं मग अपघात होणं जरा कमी झालंय. हा श्रद्धेचा भाग आहे बरं का मुलांना. खरोखरच त्याचा आत्मा ना मग शांत झाला. आणि पण त्या महामार्गाला की नाही नाव काय दिलं, यशवंतराव चव्हाण मार्ग. परंतु आता नवीन मार्ग तिथून सुरू होतोय बघा. मग त्या नवीन मार्गाला लोकांनी काय नाव द्यायचं ठरवलं, शिंगरोबा महामार्ग. बरोबरच आहे की नाही. खरं पहिल्याच वेळेला त्याचं ते मार्गाला नाव द्यायला पाहिजे होतं शिंगरोबा. परंतु कोणाच्या ध्यानातच नाही आलं की शिंगरोबानी तो मार्ग दाखवला आहे, शिंगरोबानी तो रस्ता दाखवलेला आहे. म्हणून त्या मार्गाला मग शिंगरोबा महामार्ग असं नाव दिलेलं आहे. पण ही गोष्ट कुठल्याही इतिहासात तुम्हाला वाचायला मिळणार नाही. परंतु मी गोष्ट सांगून तुमच्या कानावर घातली की नाही, मग नक्की लाईक करायचं. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, म्हणजे इतकी छान गोष्ट इतरांना पण ऐकायला मिळेल. आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.